आज आपण कोणत्या ट्रेड करणार आहे ते आपण बघणार आहे. तर आपण 1 मध्ये ट्रेड करतो, सो आपण 1 अनालिसिस बघणार आहे. गोल्डमध्ये सध्या तर कोणती लेवल नाही आहे 1 मध्ये. इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत आपल्याला जर 5 झाले किंवा याच्या खाली जर क्लोजिंग दिले तर आपण एक बघू शकतो 1 मध्ये लेवल. तर आता सध्या तर याच्यामध्ये लेवल नाहीये. युरो युएसडी मध्ये पण लेवल खूप वरती. त्याच्या अगोदर मला असं वाटतंय की इथं 5 बनतील, त्याच्यानंतर आपण बाईंग करू शकतो. जीबीपीएसडी मध्ये काय, जीबीपीएसडी मध्ये ते टीजेल टॉपली ए प्लस लेवल आहे सेलिंगची, तिथून आपल्याला सेलिंगला बघायचं लिक्विडिटी स्विप झाल्यानंतर. एडीएसडी मध्ये काय, एडीएसडी मध्ये पण खूप वरती लेवल आहे. तोपर्यंत जर काय झालं याच्यामध्ये, ज्या एनवाय सेशन झाला लंडन सेशनला, तर याच्यामध्ये लेवल नाही. एनझेडडीएसडी मध्ये काय, एनझेडडीएसडी मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, चेंज ऑफ कॅरेक्टरचे हे ए प्लस लेवल आहे, इथून आपल्याला सेलिंगला बसायचं. युएसडी कॅड मध्ये काय, युएसडी कॅड मध्ये एक टीजेल टू बाईंगचा अपसाईडचा एक नंबर मोमेंटम आहे. अपसाईडच्या मोमेंटम मध्ये टीजेल टू आपल्याला इथून आपल्याला बाईंग करायचंय. युएसडी सीएचएफ मध्ये काय, युएसडी सीएचएफ मध्ये सेम कन्सेप्ट आहे. इथं एक बाईंगचा एरिया आहे, वरून एक क्यूएमएल पेंडिंग आहे, 1 लेवल आहे सेलिंगची, ते तुम्ही ते पण प्ले करू शकता. पण या लंडन सेशन मध्ये यामध्ये येऊ शकतो, जेणेकरून आपण टीजेल लेवल 2 करून आपण याच्यामध्ये बाईंग साईडची ट्रेड घेऊ शकतो. जीबीपी जेपीआय मध्ये काय, जीबीपी जेपीआय मध्ये एक चेंज ऑफ कॅरेक्टर नाही म्हणता येणार, पण खूप या कन्सॉलिडेशन मध्ये मार्केट सापडले, त्याच्यामुळं ही ट्रेड अवॉइडच करा. तरी पण इथे एक सेलिंगची लेवल आहे, ते तुम्ही कमी लॉटनं ट्राय करू शकता.